big hello to all my wonderful friends out there. मी मानसी सर्वांचं आजच्या सेशन मध्ये स्वागत करते. आज आपण आपला जो चॅप्टर चाललाय पी.व्ही. सिंधू अँड आयकन ऑफ सक्सेस ही चॅप्टर वाचणार आहे. मागच्या सेशन मध्ये आपण वाचणं सुरुवात करून दिली होती. आज आपण पुढे बघू की पी.व्ही. सिंधू जी की एक जे आहे बहुत बढ़िया जे आहे एक बॅडमिंटन प्लेयर आहे, टॉप मोस्ट ऑफ इंडिया, ठीक आहे ना, मुलींमध्ये. तर तिच्या बाबतीत एक कहाणी आहे आणि तिने कशा प्रकारे यश प्राप्त केलं आपल्या लाईफ मध्ये, कोणत्या एज मध्ये सुरुवात केली, हे सगळं आता वाचूया आपण. सो लेट स्टार्ट रीडिंग द चॅप्टर पी.व्ही. सिंधू अँड आयकन ऑफ सक्सेस. So we have read in the last session that the parents of PV Sindhu जे parents होते, they were volleyball players. ते लोक व्हॉलीबॉल प्लेयर्स होते आणि तिच्या वडिलाला जे आहे अर्जुन अवॉर्ड सुद्धा मिळालेला होता. तिने एक्सलन्स इन स्पोर्ट्स करता, ठीक आहे ना. तर आणि ती जी आहे पी.व्ही. सिंधू जी आहे तिला 2014 मध्ये ती टॉप 10 मध्ये आली होती वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग्स मध्ये. तर अशा प्रकारे पी.व्ही. सिंधूचं आता काय पुढे कशा प्रकारे तिचं म्हणजे की इकडे वळण झालं, कारण की जर तिचे आई वडील व्हॉलीबॉल प्लेयर्स होते तर ती कशी काय बॅडमिंटन खेळू लागली, या बाबतीत आपण वाचूया. पी.व्ही. Sindhu started playing badminton from the age of 8 after she drew inspiration from Pulela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. तर सांगतात की कशा प्रकारे पी.व्ही. सिंधू जी आहे ती 8 वर्षाची होती, फक्त 8 वर्षाची होती तेव्हापासून बॅडमिंटन खेळू लागली. आणि तिला ह्याची इन्स्पिरेशन कुठून मिळाली, जेव्हा पुलेला गोपीचंद जे होते त्यांची जीत झाली होती ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप ह्याच्यामध्ये 2001 मध्ये. 2001 मध्ये जेव्हा झाली होती तेव्हा ती 8 वर्षाची होती फक्त, आणि तेव्हापासून तिला इतकं त्याच्याशी इन्स्पिरेशन मिळालं, प्रेरणा मिळाली की तिने बॅडमिंटन खेळायची सुरुवात केली. दॅट्स द रिझन वाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल. तर तिला पुलेला गोपीचंदची इतकी जास्त प्रेरणा मिळाली होती की ती व्हॉलीबॉल न खेळता, जे की तिचे आई वडील होते आणि ते तिला शिकवू शकत होते, ती तिचा आरामाने खेळू शकत होती, ते न घेता तिने बॅडमिंटनला चूज केलं. वाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल ऑल्दो हर पेरेंट्स वर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स. ठीक आहे ना, की तिचे पेरेंट्स जे होते ते प्रोफेशनल होते त्याच्यामध्ये, तरी सुद्धा तिने तो व्हॉलीबॉल गेम न घेता पुलेला गोपीचंदची प्रेरित होऊन तिने बॅडमिंटन गेमला चूज केलं. Her initial apprenticeship started with Mehboob Ali at the badminton courts of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in Sikandrabad. आता बघायचे ते काय सांगतं, ते इनिशियल म्हणजे काय, स्टार्टिंग, फर्स्ट, जे पहिलं तिचं जे शिकणं होतं. अप्रेंटिसशिप म्हणजे काय असतं, लर्निंग ऍज अ ट्रेनिंग. तुम्ही कोणताही गेम जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला माहिती असेल की सुरुवात जेव्हा तुम्ही केली होती लहान वयापासून केली आणि एकदम पहिलं तुमचे गुरु आणि कोणी असतील, मग नंतर जाऊन आणि कोणी, जर तुम्ही अनेक हायर लेवल वरती पोहोचून गेले असाल तर आता तुम्हाला आणि कोणी शिकवत असेल तर ते सांगितलं गेलंय की तिची जी सुरुवाती जी ट्रेनिंग होती या खेळामध्ये ती मेहबूब अली यांनी सुरुवात केली होती ऍट द बॅडमिंटन कोर्ट्स ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स इन सिकंदराबाद मध्ये तिची सुरुवातची जी ट्रेनिंग होती ती सुरू झाली होती. आणि पहिले तिचे जे कोच होते ते मेहबूब अली होते. लेटर शी जॉइंड पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एनहान्स हर स्पोर्टिंग स्किल्स. एनहान्स, व्हॉट डू यू मीन बाय एनहान्स? फर्दर इम्प्रूव्ह म्हणजे की आपण आणि बेहतर करतो ना आपला कोणता गेम आहे, तुम्ही कोणत्याही वस्तू जी तुमची कला असेल, ते गेम्स असो किंवा डान्स, सिंगिंग, काही पण असो, तुम्ही इन्स्ट्रुमेंट वाजवताय तर तुम्ही त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन करताना हळूहळू करून, असं तर नाहीये की बॅकवर्ड जातं, तुम्ही पुढेच जाता. सो इथे म्हटलं जाते की नंतर जे आहे तिने पुलेला गोपीचंदचं बॅडमिंटन जी अकॅडमी होती तिला जॉईन केलं आपल्या गेम मध्ये इम्प्रोव्हायझेशन करता, ठीक आहे ना, आणि स्पोर्टिंग स्किल्स तिच्या वाढे याच्यासाठी. अर्ली सक्सेस, आता सुरुवातीची तिची सक्सेस काय होती बघा. सिंधूज फर्स्ट मेजर रिकॉग्निशन केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. पहिली जी तिची मोठी रिकॉग्निशन होती, जी की ओळख म्हणतो ना आपण, की पहिली ओळख मिळाली तिला, ती जी आहे आली जेव्हा ती 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप अंडर 10 कॅटेगरी, म्हणजे की 10 वर्षाचे जे आतले मुलं असतात त्यांच्याकरता असतात, तर ती जेव्हा जिंकली तर ती तिची पहिली ओळख झाली लोकांमध्ये. शी ऑल्सो वन द सिंगल्स टायटल ऍट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. ह्याच्याच बरोबर तिने आणि काय जिंकलं,
जे सिंगल्स टायटल होतं, सिंगल्स अँड डबल्स दोन असतात. सिंगल म्हणजे एकच म्हणजे की दोन्हीकडे एक एक व्यक्ती असतात, एक एक प्लेयर्स असतात, आणि डबल्स मध्ये दोन दोन प्लेयर्स असतात. तर जेव्हा ती सिंगल्स टायटल जिंकली होती अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग मध्ये, तर ती जी आहे तिची ओळख तिला अनेक पटवून मिळाली. इन द अंडर 13 कॅटेगरी, आता जेव्हा अंडर 13 कॅटेगरी म्हणजे 13 वर्षाच्या आतले मुलं, सिंधू वन डबल्स टायटल्स, तर तेव्हा सिंधू जी आहे ती डबल्सचं टायटल्स जिंकली होती ऍट द IOC ऑल इंडिया रँकिंग. आणि कृष्ण खेतान ऑल इंडिया टुर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. तर जेव्हा अंडर 13 कॅटेगरीमध्ये ती एवढे सारे जे आहे खिताब तिने जिंकले होते. ऍट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया, सिंधू वन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. आता जेव्हा ती अंडर 14 कॅटेगरीमध्ये तिने हिस्सा घेतला तेव्हा 51st नॅशनल स्कूल गेम्स मध्ये भारतात, तेव्हा ती गोल्ड मेडल जिंकली होती. तर अशा प्रकारे तुम्ही पाहताय की कशा प्रकारे ती अंडर 10, अंडर 13, अंडर 14 मध्ये लगातार जे आहे जिंकत गेली. सिंधूज डेब्यू अँड परफॉर्मन्स एट इंटरनॅशनल लेवल. आता इंटरनॅशनल लेवलची जर गोष्ट करू आपण, PV Sindhu didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. तर तिला जास्त वेळ नाही लागला PV सिंधूला आपल्याला लॉन्च करायला. लॉन्च म्हणजे काय, टू स्टार्ट और बिगिन, सुरुवात करायला स्वतःची, अँड एस्टॅब्लिश हरसेल्फ एज अ प्रॉमिसिंग प्लेअर. प्रॉमिसिंग म्हणजे काय, शुअर टू सक्सीड, म्हणजे तिला पाहून कुठे ना कुठे लोकांना विश्वास झाला होता की हा ही पुढपर्यंत जाईल, तिच्यामध्ये ते टॅलेंट होता, ते गट्स होते. प्रॉमिसिंग प्लेअर इन द ग्लोबल अरिना म्हणजे काय, इंटरनॅशनल सीन, म्हणजे करता करता ती स्टेट पासून नॅशनल, नॅशनल पासून इंटरनॅशनल पर्यंत गेली, आणि तिच्यामध्ये ते प्रॉमिसिंग ट्रेट्स होते, आणि म्हणून ती इंटरनॅशनल पर्यंत पोहोचली. She won a bronze medal at the 2009 Sub-Junior Asian Badminton Championships held in Colombo. कोलंबो मध्ये 2009 मध्ये ती ब्रॉन्झ मेडल जिंकली होती सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप्स मध्ये. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की किती किती तिला प्राइजेस मिळाले होते. अच्छा, आपण जर हे पाहे साईड क्वेश्चन्सची गोष्ट करू, कारण की हे सुद्धा इम्पॉर्टंट असतात, कधी कधी आपल्याला येतात जेव्हा तुमचे टेक्स्ट असतात तेव्हा. व्हॉट वॉज PV सिंधूज आउटस्टँडिंग अचीवमेंट इन 2016. तर काय होतं पाय ते लिहिलंय, PV Sindhu's outstanding achievement in 2016 was that she won the silver medal at 2016 Rio Summer Olympics. ठीक आहे ना. तर अशा आपल्याला काही नुसतं उठावून त्यांनी लिहून द्यायचं, आपल्याला त्याचा आन्सर पूर्ण फ्रेम करायचा असतो. PV Sindhu's outstanding achievement in 2016 was she won the silver medal at Rio Summer Olympics. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अराउंड व्हॉट एज डिड सिंधू स्टार्ट हर अचीवमेंट्स इन बॅडमिंटन. बॅडमिंटन मध्ये अचीवमेंट्स तिने कोणत्या एज पासून सुरू केलं, जेव्हा ती अंडर 10 कॅटेगरीची होती तेव्हापासून तिने सुरू केलं. अराउंड द एज ऑफ 10 तुम्ही लिहू शकता, अराउंड द एज ऑफ 10 सिंधू स्टार्टेड हर अचीवमेंट्स इन बॅडमिंटन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज सिंधूज फर्स्ट विन एट इंटरनॅशनल लेवल. इंटरनॅशनल लेवलवरती पहिली जिंक काय होती तिची, हे पहा बघा इथे लिहिलंय आन्सर की शी वन अ ब्रॉन्झ मेडल ऍट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप्स हेल्ड इन कोलंबो, अँड दिस वॉज हर फर्स्ट विन ऍट इंटरनॅशनल लेवल. सो अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे, की कधी काही येईल तर ते म्हणजे तुम्हाला त्रास नाही जावं. नेक्स्ट आहे, द स्टार प्लेयर बॅग्ड सिल्वर इन द वुमेन्स सिंगल्स ऍट इराण फज्र इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज in 2010 and found a place in the national team at the 2010 Uber Cup. बघा आता इथे प्रत्येक सालचं तिचं लिहिलंय की तिने कोणते कोणते गेम्स कुठे कुठे जाऊन खेळली, ती कोणते कोणते चॅम्पियनशिप्स ती जिंकली. तर हे सगळं लक्षात ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे तुमच्याकरता. सो ही जी स्टार प्लेअर होती, आता ती स्टार बनून चुकली होती कारण की ती इंटरनॅशनली सुद्धा जिंकलेली होती. बॅग्ड, आता या बॅग्डचं काय अर्थ आहे, सक्सीडेड इन अचिव्हिंग समथिंग, म्हणजे जेव्हा आपण काही उपलब्धी हासिल करतो त्याच्यामध्ये सफल होतो काही पायामध्ये, सो दॅट इज बॅग. तर तिला सिल्वर मेडल मिळालं इन द वुमेन्स सिंगल्स, बायकांचं जे सिंगल्स असतं त्याच्यामध्ये इराण फज्र इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज मध्ये 2010, अँड फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम ऍट द 2010 उबर कप. 2010 मध्ये जे उबर कप होतं त्याच्यात तिला जागा मिळाली नॅशनल टीम मध्ये. मग आता PV सिंधू रिसेंट रिकॉग्निशन्स काय आहे ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. नाव वी विल कंटिन्यू विथ आवर इंग्लिश वर्कशॉप. सो क्वेश्चन नंबर 2 ऑफ युअर इंग्लिश वर्कशॉप,
मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोइंग फ्रेजेस, इडियम्स. इथे काही फ्रेजेस आणि इडियम्स दिले आहेत, त्याच्याशी आपल्याला काय करायचंय, सेंटेन्सेस फ्रेम करायचे. दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ युअर पेपरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे येतात फ्रेजेस, इडियम्स, आणि त्याच्याशी तुम्हाला सेंटेन्सेस बनवायला येतो प्रश्न. टू एनहॅन्स फर्दर, हे आपण वाचलं होतं आता, की आपल्याला आणि जास्त म्हणजे की इम्प्रूव्ह करायचं, टू एनहॅन्स फर्दर. Ramesh worked hard to enhance further his skills in Indian classical music. रमेशनी हार्ड वर्क केला, कठीण परिश्रम केला आपली स्किल्सला इंडियन क्लासिकल म्युझिकच्या वाढवाय करता. To launch, being a great producer, Mahesh wants to launch his son as a hero in his film. तर काय अर्थ झालाय, लॉन्च म्हणजे काय की सुरुवात करणं, आणि कुणाला जसं तुम्ही फिल्मांमध्ये तर खास करून हा शब्द यूज होतो, लॉन्च करणं, है ना. तर म्हणजे काही नवीन कुणाला, कोणी हिरो हिरोईनला लॉन्च केलं जातं, दाखवलं जातं लोकांना. सो एक मोठा प्रोड्युसर असल्याच्या कारणाने महेश आपल्या मुलाला लॉन्च करणं चाहत होता आपल्या फिल्म मध्ये. टू क्रिएट हिस्ट्री, टू क्रिएट हिस्ट्री म्हणजे काय की इतिहास रचना, जे की आपण म्हणतो, ठीक आहे ना, इतिहासला रचायचं. सचिन तेंडुलकर हॅज क्रिएटेड हिस्ट्री इन द वर्ल्ड ऑफ क्रिकेट. क्रिकेटच्या दुनियेमध्ये सचिन तेंडुलकरनी हिस्ट्री, इतिहास रचलेला आहे. पुश द एनवलप, विराट कोहली हॅज बीन पुशिंग द एनवलप लाईक नो बॅट्समॅन हॅज डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट. पुश द एनवलपचा अर्थ काय असतो, म्हणजे आपण आपल्या ज्या लिमिट्स त्याला क्रॉस करायचं, म्हणजे की त्याला आणिक वाढवायचं, आपण जे करू शकतो त्याच्याही जास्त करायचं. तर विराट कोहलीचं उदाहरण दिलंय की त्यांनी जे आहे आपले खूप, म्हणजे की ऍज अ बॅट्समॅन त्याच्यासारखं कोणीच आपल्याला इतकं जास्त पुढे नाही वाढवलंय. वीक इन अँड वीक आउट, इट्स इम्पॉसिबल फॉर एनी मॅन टू बी सक्सेसफुल वीक इन अँड वीक आउट. नेक्स्ट आहे टू कम आउट ऑफ, इट्स नॉट इझी टू कम आउट ऑफ द नॅचरल कॅलॅमिटी लाईक अर्थक्वेक, म्हणजे कोणत्या वस्तूच्या बाहेर येणं. तर हे कुणाही करता आसान नसतं. कोणते नॅचरल कॅलॅमिटी, जसं की कोणतं अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, तर ह्याच्यावरून बाहेर पडणं आसान नसतं, इझी नसतं. आता बघा क्वेश्चन 4 आहे, आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. व्हॉट मेड सिंधू टेक अप बॅडमिंटन ऍट द एज ऑफ 8? सिंधूनी 8 वर्षाच्या वयामध्ये बॅडमिंटनला का चूज केलं? When Pulela Gopichan won the All England Open Badminton Championship in 2001, his victory inspired her to play badminton. So at the age of 8, she started playing badminton. त्याच्यात सांगितलं गेलं की पुलेला गोपीचंद जेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती खेळला आणि जिंकला, तेव्हा त्याच्याशी इन्स्पिरेशन पाहून जे आहे तिने 8 वर्षाच्या वयात बॅडमिंटन खेळणं सुरू केलं. What were Sindhu's achievements till she was 14 years old? ती 14 वर्षाची झाली तरी तिचे काय अचीवमेंट्स होते, काय उपलब्ध्या त्यांनी हासिल केल्या? सिंधूज फर्स्ट मेजर अचीवमेंट केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. हे सगळं आता आपण वाचून चुकलेले आहोत, ते की तिची काय काय तिने हासिल केलं होतं, तर तेच आपल्याला लिहायचं आहे. वेन दिस टाइप ऑफ क्वेश्चन कम्स टू यू इन द एक्झाम पेपर, तर लक्ष ठेवा की छाटून छाटून तुम्हाला लिहायचं की तिने जे जे तिला, जसं की या क्वेश्चन मध्ये म्हणते मी, की जे जे तिचे हासिल झालेत उपलब्ध्या तेच आपल्याला लिहायचे. शी वन द सिंगल्स टायटल ऍट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग, डबल्स टायटल्स ऍट द IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्णा खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट, the sub-junior nationals and the all-India ranking when she was under 13 category, and won the gold medal in under 14 category at the 51st National School Games in India. तर जर तुम्ही आता बुक उघडून आपली बघा, त्याच्यात बघा की मी त्याच्यात छाटून छाटून नुसते तेवढेच आन्सर लिहिले की जे त्याच्याकरता रिक्वायर्ड आहे तुमच्या क्वेश्चन मध्ये सांगायला. व्हॉट हिस्ट्री वॉज क्रिएटेड बाय PV सिंधू इन 2016? 2016 मध्ये PV सिंधूंनी काय इतिहास रचला? व्हॉट वॉज अर विक्ट्री इन द फॉलोइंग इयर? आणि फॉलोइंग इयर म्हणजे काय, पुढच्या वर्षी. त्याच्या पुढच्या वर्षी तिने काय काय जिंकली ती? विक्ट्री म्हणजे काय असते, जीत, काय जिंकली ती? सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स इन वुमेन सिंगल्स इन द रिओ ऑलिम्पिक्स 2016. फायनल्स मध्ये गेली ती आणि तिथे जिंकली ती. कॅरोलिना वॉज डिफिटेड बाय सिंधू इन द इयर 2017. जर 2017 जे फॉलोइंग इयर होतं त्याचं पुढचं वर्ष, त्याच्यात तिने कॅरोलिनाला जे आहे हरवलं होतं. व्हॉट आर द पॉझिटिव्ह कॅरेक्टर ट्रेट्स ऑफ PV सिंधू? PV सिंधूचे जे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक जे आहे अशा प्रकारचे तिचे चरित्रचे कोणते ट्रेट्स होते, कोणत्या गोष्टी होत्या आहेत? म्हणजे द स्ट्रायकिंग फीचर्स ऑफ सिंधूज गेम्स आर हर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. तर तिच्या गेमचे
जे पॉझिटिव्ह जे स्ट्रायकिंग फीचर्स आहेत आणि जे पॉझिटिव्ह तिचे जे गोष्टी आहेत, कॅरेक्टर ट्रेट्स आहेत, ते काय आहे? हर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तिचा जो हमेशा जे आहे ती सकारात्मक एक आपला ॲटिट्यूड ठेवते या गोष्टीप्रती. अँड द नेव्हर से डाय स्पिरिट, म्हणजे की कधीही न हारायचं अशा प्रकारची तिची जी स्पिरिट आहे, हे हिचे कॅरेक्टरचे पॉझिटिव्ह ट्रेट्स आहेत. सो आज आपण पाहिलं की पी.व्ही. सिंधू किती जास्त इन्स्पिरेशनल आहे, तिच्याशी खूप काही शिकायसारखं आहे, खास करून तुमच्यासारख्या यंग जनरेशनला. न हारायची एक तिची जी गोष्ट होती, आणि आपण कोणत्याही गोष्टमध्ये जी आपल्यामध्ये हुनर आहे, जे टॅलेंट आहे, कोणत्याही गोष्ट होऊ शकतो, ते स्पोर्ट्स असो किंवा कोणत्या कला क्षेत्रात असो, काही पण असो, कोणी लिहत चांगलं असेल, त्याच्यात तुम्ही पुढे पुढे प्रयत्न करायचा नेहमी, त्याच्यात कधीच मागे पाहायचं नाही आणि आपल्याला चांगले बेहतर से बेहतर करायचा प्रयत्न करायचा. सो आजचा सेशन आपला इथेच फिनिश होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये वी विल मीट सून. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.